शिवयोगी संत शिरोमणी श्री मन्मथ स्वामी यांनी ज्या ठिकाणी तपश्चर्या केली अशा शिवकडा या ठिकाणी आज आपण जाणार आहोत। धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील शिवकडा येथे शिवयोगी श्री संत मन्मथ स्वामी यांनी तपश्चर्या केली आणि मन्मथ स्वामी यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे। या ठिकाणी महादेवाचं प्राचीन शिव मंदिर आहे। चला तर मग या मंदिराची माहिती जाणून घेऊयात। महाराष्ट्र भूमीला संतांचा, पराक्रमी महापुरुषांचा आणि थोर संस्कृतीचा इतिहास लाभलाय। धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील हाडोंगरी येथील बालाघाट डोंगर रांगांच्या कुशीत आणि शिवकडा नदीच्या कडेला भल्या मोठ्या कड्याच्या कुशीत महादेवाचं प्राचीन शिवमंदिर आहे। लिंगायत धर्माचे संत शिवयोगी मन्मथ स्वामी यांनी शिवकडा येथे काही काळ तपश्चर्या केल्याचे हे ठिकाण आहे। श्री क्षेत्र शिवलिंग शिवकडा इथे मन्मथ स्वामीने 450 वर्षापूर्वी तपश्चर्या केलेलीचं तपभूमीचं ठिकाण। शिवयोगी मन्मथ स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला शिवकडा येथील परिसर हा वनराईने बहरलेला आहे। घनदाट झाडी, पशुपक्ष्यांचा किलबिलाट, झुळझुळ वाहणारं नदीचं स्वच्छ पाणी, नदीच्या कडेला असलेलं भव्य शिवमंदिर हा निसर्गरम्य परिसर मनाला क्षणभर विश्रांती देतो। निसर्गाच्या सानिध्यातली मनाला शांती मिळते। मन्मथ स्वामीचं जागृत देवस्थान आहे। तिथं त्यांनी परमरसा ग्रंथ, गीता असे बरंच अनुष्ठान केलं इथं आणि समाधी कपिलधारला जाऊन पुढे। शिवकडा येथे दर्शनासाठी दररोज भाविकांची गर्दी असते। उदय साबळे, न्यूज 18 मराठी, धाराशिव।